जर सगळ्या गोष्टी मुहूर्तावर असत्या माणूस मुहूर्ताला काऊन नाही मरत? बात तर सही आहे. अहो बात तर सही कस काय ते मुहूर्तावरच माणूस मरतो, कारण ज्यावेळेस माणसाचा जन्म झाला त्यावेळेस त्याचं मरण निश्चित झालेलं असतं. त्या सो गाइस फायनली आम्ही कठोर प्रयत्नानंतर आमच्या गणपती आम्ही घेतलेला आहे. सो हॅलो गाइस, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे चांगले असालच. तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. रामकृष्ण हरी माऊली. कोणती चतुर्थी? हा मग तेच ते एकच होतं. एक नाही होत. तू का प्रे मुहूर्त कधीच आहे? मुहूर्त कधीच आहे गणपती आणायचं? सकाळी 7 ब्रह्ममुहूर्त. सो देवाला घरी आणायचा मुहूर्त नसतो. असं काहीच नसतं. गणपती बाप्पाला घरी आणण्याचा मुहूर्त हा 2 वाजेपर्यंत आहे. चालतंय, मी कॅमेरा सेट करतो. बघू शकता, बघू शकतात. देवाला आणायला मुहूर्त काही नसतं. प्रत्येक गोष्टीचं हा एक चांगला शुभ मुहूर्त पाहूनच काम केलं जातं. देव असो, कोणतीही गोष्ट असो, वास्तू असो, काही असो, तसंच सुद्धा आपल्या गणपतीचं आगमन सुद्धा हे 2 वाजेपर्यंत चालतं. तर सगळ्यांनी 2 वाजेपर्यंतच गणपती बाप्पाचं आगमन करायचंय. जय श्री गणपती. मला एक म्हणायचं आहे, पण जर सगळ्या गोष्टी मुहूर्तावर असत्या माणूस मुहूर्ताला काऊन नाही मरत? बात तर सही आहे. अहो बात तर सही कस काय ते मुहूर्तावरच माणूस मरतो, कारण ज्यावेळेस माणसाचा जन्म झाला त्यावेळेस त्याचं मरण निश्चित झालेलं असतं. त्याच वेळेस त्याचा मुहूर्त हा ब्रह्मदेवाने लिहिलेला असतो, पण तो कोणाला माहित नसतो. हा फक्त देवालाच त्याचा माहित असतो की जन्म झाल्यानंतरच त्याचा मृत्यू हा निश्चित झालेला असतो. हेच खरा कीर्तनकारी सो गाइस, आज आहे गणपती आगमनाचा दिवस. सो आता आपण थोड्या वेळात जाणार आहे. गणपतीचं आपण डेकोरेशन वगैरे सामान आणणार आहे आणि तसंच गणपती बाप्पाला घरी येणार आहे. हे अगोदर काय कीर्तन झालं हे सगळं इग्नोर करा. यांची सकाळपासून भांडणं चालली आहे गणपती कधी आणायचा त्याच्यावरून. सो जाऊया आता आपण सगळ्यात पहिले गणपती आणायला आणि गणपती घेऊन येऊ आणि तसंच डेकोरेशन सामान पण घेऊन येऊ आणि आपल्या रूम मध्ये डेकोर करू आणि मस्तपैकी गणपतीला आपल्या घरात स्थापन करू. आणि या ठिकाणी मस्तपैकी सगळ्यांची क्वांटिटी जमा झालेली आहे. अध्यक्ष कुर्ता उभा राहा कुर्ता बिर्ता. आमच्या मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री विक्रम. उपाध्यक्ष जे की मंडळ सोडून चालले दुसऱ्या मंडळात. सचिव पैसेवाले गँग आणि आम्ही कार्यकर्ता सदस्य. सो अशा प्रकारे आता आम्ही गणपती आणायला चाललोय. सो बघा तर आजचा ब्लॉग खूप भारी होणार आहे. शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघा आणि तुम्ही गणपती कसा बसवला ते कमेंट मध्ये नक्की सांगा. चला जाऊया गणपती घ्यायला. तर मित्रांनो आता आम्ही निघालोय सगळे. आता या ठिकाणी रूम बिम सगळं पॅक बिक बंद करून आता चाललोय गणपती बाप्पाला आणायला आणि जाऊया सगळे पायी. अध्यक्ष पण आमच्या सोबत, तसेच उपाध्यक्ष मंडळ सोडून जाणारे. सो लेट्स गो गाईज. सो गाईज आता या ठिकाणी आम्ही आलोय गणपती बघायला आणि इथं बघू शकता इथं स्टॉल बिल वगैरे लागलेले आहे. आम्ही सगळे कन्फ्युज आहे आता कोणती मूर्ती घ्यायची. तुझं काय म्हणते कोणती घ्यायची? मला ती आवडली. कोणती? ती सरळ आहे का? तीच आवडली मला. म्हणजे जो खरा लोक गणपतीचा तो तसंच पाहिजे. तुला कोणती आवडली? तीच आले सजेशन केलं तीच घ्यायची. तुला कोणती आवडली आहे? गण्या कोणती आवडली? क्वार्टर किती गेली? 30. अशा बघा आम्ही आता गणपती बघतोय मूर्ती. बघू आता जी चांगली वाटेल ती आम्ही घेणार आहे. सो बघत राहा कंटिन्यू. आम्ही कोणती मूर्ती घेतो ते बघत राहा. इथं जर भेटली एक नाही तर दुसरीकडे बघू अजून. सो शेवटपर्यंत ब्लॉग बघत राहा. कोणती? ती समोरची कोपऱ्यातली का? सो काय आता आम्ही जातो रिक्षाने डांगे चौकात गणपती घ्यायला. ॲक्च्युली तिथं सगळे बुकिंग होते त्याच्यामुळं आता आम्ही ॲटो प्रवास करत आहे. गणपती बाप्पासोबत पावसाचं सुद्धा आगमन या ठिकाणी झालेलं आहे आणि आम्ही ज्या आमच्या एरियामध्ये राहतो तिथे गणपती बाप्पा बघितलं सगळी बुकिंग असतं कारणानं आम्ही आता डांगे चौकामध्ये जातोय आणि मी सहज बोलून गेलो की आम्ही आता ॲटो प्रवास करत आहे. तर विक्रम म्हणतो मग प्रवास काय की पूर्ण प्रवास करतो आपण. तुम्हाला माहिती आहे आता मला काय बोलायचं होतं ते समजून घ्या आणि मी केलं काय सांगायचं कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. तर चला भेटू आता डांगे चौकात गेलो. तो काय आता या ठिकाणी आम्ही बोलतो डांगे चौकामध्ये आणि आता चालले मूर्ती बघायला चांगलीवाली. कारण की ॲक्च्युली आम्ही आमच्या एरियात बघितल्या पण तिथे सगळं बुक्स होतं. तर आता जाऊया आणि बघूया
सगळ्यांचे एक्साइटमेंट लेवल खूप जास्त आहे. खूप एक्साइटेड आहे. कशासाठी? कधी बाप्पा घेतो कधी मी हातात घेऊन आमचे कार्यकर्ते आणि माझा गुरु म्हणून मारले एवढे उरले कॉन्ट्री जाण्याला कामी येते ना आम्हाला. लेट्स गो. तो काय आता या ठिकाणी आम्ही आले डांगे चौकात. पण खूप जास्त कन्फ्यूज होते कोणती मूर्ती घ्यायची वगैरे. तुझं काय सीन आहे? मी आता काहीच नाही म्हणत. मी असे डोळे माझे हे झाले तितक्या मोठ्या मूर्त्या पाहू. तुझं काय मत आहे? कशी घ्यायची मूर्ती? काय मत आहे? कसं घ्यायची मूर्ती? नाही आता आपण कमीत कमी अर्धा किलोमीटर आलो. आता गणपती 5 रुपये आता कुठेतरी एका चांगल्या ठिकाणी बघून आणि गणपती आपण फायनल करून घेऊन टाकू. मला माहिती वाटते कारण खूप जास्त फिरतो आम्ही मूर्ती बघत. पण पाहिजे तशी मूर्ती भेटत नाही आम्हाला मनासारखी. सो तेच बघते. तर जाऊया बघू अजून भेटली चांगली तर घेऊ. आणि ब्लॉग बघत राहा शेवटपर्यंत. आणि तर स्टॉल्स खूप जास्त आहे त्याच्यामुळे जास्त कन्फ्युजन होतं आहे. म्हणजे काही ठिकाणी आम्हाला भेटले गणपती मनासारखं गर्दी असल्यामुळे भाव सांगा आम्हाला व्यवस्थित. हा ते बोललंच नाही होते प्रॉपर कारण खूप जास्त गर्दी आहे. असं काही नाही की आम्हाला गणपती पसंत होत नाही. देव असतो पण मग शेवटी कसं असतं ना मनासारखी भेटले आधी जास्त चांगलं वाटतं. सो गाईज फायनली आम्ही कठोर प्रयत्नानंतर आमच्या गणपती आम्ही घेतलेला आहे. तो कोणता घेतला ते दाखवू शकत नाही मी. इथं आमच्या याच्या पाठीमागे गणपती आहे. मी ते तुम्हाला रूमवरती गेल्यावर दाखवल. आणि या ठिकाणी भेटला. कसा वाटतं तुला गणपती येऊन? एकदम मस्त. कसं वाटतं तुला? कसं वाटतं तुला गणपती? खूप छान वाटतं मला. आम्ही आता आमच्या मनात गणपती घेतला आहे. तो आम्हाला खूप जास्त भारी वाटलं. आणि तर नमस्कार सर्वांना. ताईने आम्हाला खूप स्वस्तामध्ये गणपती लावला. ताई काय तुमच्या दुकानात नाव? अर्णव आर्ट. आणि खूप लांब गणपती बघत आलो. ताईने मस्त स्वस्त लावला. ताईचं काही आमच्याकडे लक्ष नाही आहे. आता आम्ही आमचे गणपती बाप्पा घेऊ. आणि गणपती बाप्पा हा कसा आहे आम्ही तुम्हाला ते रूमवर गेल्यावरच दाखवू. तर त्याला भेटू आता रूमवर गेल्यानंतर. बघा ताई कशा आनंदात बघताय. रील्स नाहीये. बघा तर ब्लॉग घेतला आहे गणपती. तो बघा. आणि रूमवरती गेला तुम्ही दाखवतो गणपती कसा घेतला काय. तो आता जाऊया रूमवरती गणपतीचा स्थापन करूया पूर्णपैकी. आणि येऊया. चलो घ्या. याला लावर पहिले. तिथे घेतले का? मग दक्षिणा द्या. दिले का? गप्पा मोर्या 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 गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या. आता गणपती घेऊन आम्ही चाललोय वापस रूमवरती. आमच्या वाटत गणपती आहे. कसं चाललो? रिक्षात चाललो. पण फील आम्ही हेलिकॉप्टरचा घेतो. फक्त आता आमचा ऑपरेटर चेंज झाला. जाताना वेगळ्या हेलिकॉप्टरमध्ये गेलो. आता वेगळ्या हेलिकॉप्टर. ओम गजाननाय नमः. ओम लंबोदराय नमः. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. सो काय या ठिकाणी आमचं चालू आहे डेकोरेशन करणं. हे बघू शकतो तुम्ही. आम्ही आहे ते गणपती बसवतोय. ऍक्च्युली आम्ही या कोपऱ्यात बसवणार होतो बट इकडे बसवतोय आता. आणि डेकोरेशन मुळे सगळ्यांचे इथं भांडणं चालू आहे कसं करायचं काय करायचं. चालते नो प्रॉब्लेम. आणि काय अध्यक्ष आज काय नाही म्हणते सध्या. चालते नो प्रॉब्लेम. बॅलन्स संपला अध्यक्ष. वर्गणी संपली सांगा. स्कॅनर टाकतो म्हणा तुम्ही. वर्गणी टाकतो चल इकडे. आमची वर्गणी संपलेली आहे. आम्ही तुम्हाला स्कॅनर देऊ. स्क्रीनवरती एक स्कॅनर येईल. तुमच्याकडून जी वर्गणी करण्यात येईल ती वर्गणी तुम्ही स्कॅनरवर पाठवू शकता. कोणीही मनाला घेऊ नका ही गोष्ट.
आता हे आपण इथं लावलं ना, ह्या दोन काढू आणि ह्या आता सेंटरला सोडू. गणपती चिडू येतो आपला. गणपती तिथपर्यंत येऊन जातो बरोबर, ते हाईड होऊन जातं. हा स्पेस आहे का, हा स्पेस हाईड होऊन जातो इथं याच्यावर गणपती राहील ना. म्हणून मी काय म्हणत होतो, हे असं राहू दे इथं. तू लांबून नाही रे, ते वरतून ठेवू इथल्या गजबज होती, इथं गजबज होती. हा जो स्पेस आहे का, इथं ऑलरेडी जास्त दाटी झाली, नको. एक काम कर, हे आहे ना दरवाजा बाहेर लाव ना. कुठं दरवाजा बाहेर लाव. नाही, हा ते लावायचं लावण्यात नका लो, चालतं. ते साधं पहिले, ते गणपती. कोणतं? हे या कॉलेज केली नाही रे. मग ते आता आपण आता कंटिन्यू त्याच्याकडे पोरून म्हणून देतच वाटतं काय फोटो काढतो बाहेर कसं वाटतं, बाहेर कसं वाटतं, भारी वाटतं नाही पोहू त्याच्या ते बाय चांगलं वाटतं. अरे हे वरचा स्पेस ना असं वॉटरला आता हे लावल्यावर बघ दिसतं कॅमेरा असं. नाही रे यार, ते पण घाली सरळ तोडून लावू ना आपण. तोडून बिडून नाही, ते लोच नको, हे नको ते नको. ते नको. बरं, ते ठीक आहे. ते हाय म्हणून दिसतं वाच लावून त्याचं काय व्हायला. याला असं लावून देऊ लागलं. हा चालते, नो प्रॉब्लेम. नाही ते इथं येतच नको, थांब मी करतो खाली, थांब. मग म्हणून मला असं सोडलं असतं इथं. एक दोन तीन चार एक कुठे. अरे 1 2 3 4 5. एक काढायची बाबा, एक वरची काढ, काढली. वरची काढ, वरची. म्हणजे असं सोडलं ना ए, चालेल. ती खालीची डोंबेल आहे का, ती काढ. हा ती काढ, हा ती काढ, ती काढ, कारण ती डोक्यात घेऊन पाय नको नाही आली पाहिजे. सोपं नाव माय, आपली जिम्मेदारी प्रत्येकाची. बाप्पाला जसं आणलंय तसं ठेवायला लागतं. आपण जसं राहतो ना, सुरक्षा स्वच्छता, तसं आपल्याला बाप्पासाठी करावं लागतं. हे बघा आमची कशी तयारी चालली आहे बघा. अध्यक्ष उपाध्यक्ष सगळेच आता चालेत. मग काय, हा चालत नाही. सो आता या ठिकाणी आम्ही कळसाची तयारी झाली आणि या ठिकाणी इकडं दिवा हे करायची तयारी झाली दिव्याची. खास दिवा, खास खास कस कांदा कापताना बोट सुरीत न वाच. कचकच कांदा कुठं आला रे तिथं आता, दिवा घासताना गसगस भांडे घासताना. हे बाय ताट वाढवायची नवीन निंजा टेक्निक कशी. अध्यक्ष आमचा अध्यक्ष आपल्या मंडळात नाव काय, रूम सोडे मंडळ. रूम सोडे मित्र मंडळ. आपल्या मंडळात नाव काय माहिती का, रूम सोडे मित्र मंडळ. मित्रमंडळ चालते, नो प्रॉब्लेम. जरा का स्वस्तिक. अच्छा, आमचा कळस रेडी झालेला आहे आता आणि आमचा गणपती बाप्पा वाट बघतोय मला कधी बसवता म्हणून. ओके चालतंय. याच्यात काय बरं, पाणी टाक प्यायचं ना. फ्रेश पाणी घ्या. 1 रुपया चिल्लर बनवतो. 1 रुपया आहे का, चिल्लर आहे का, काय घेता मग? आहे का. थांब मी माझ्या वॉलेटमध्ये चेक करतो. मी टाकतो भाऊ, माहीत पैशाची प्रगती होईल. सो काय झालं, या ठिकाणी आम्ही कळसाची तयारी करतोय. इथं 5 पानं आता मी लावतोय, जे की माझ्याकडून काही लागत नाही. पानं पवित्रम पवित्रम पुष्पम पवित्रम. मी काय करतो ते सांग ना. 5. काय करतोय तू. मी गोमूत्र मारतो सगळ्या जागेवर. गोमूत्र म्हणजे काय, आम्ही आमच्या नवीन फ्लॅट मध्ये, मेन्शन केलंच ना. नवीन फ्लॅट. ते गहू घे ना, गहू मांडणार तुझं काय स्वस्तिक मी काढतो पुढे गहू. सो वाईज गहू आमचे हरवलेले. ओ गहू गहू, चाल. हे बघा गहू. चला गहू मला भेट. मला भेट. अरे व्यवस्थित खोल ना, पिसाळ्यांना खोलून कधी नाही भेटल्या. काढ. आणि हे आहे गणपती बाप्पाचे सगळ्यात फेवरेट पदार्थ म्हणजेच मोदक. आम्हाला आता इथं आम्ही बॅचलरमध्ये राहतो म्हणून मोदक करून देणार कोणी नाही, म्हणून आम्ही स्वीटमध्येच आणलेत मोदक. बघू शकता किती कलरचे आहेत ते. 4. बनवलं ना रे. सो अशा प्रकारे आम्ही स्वस्तिक बनवलं आहे गव्हाने. आता त्याला आम्ही प्रॉपर हे करतो.
गहू आणि हे रेडी झालेलं आहे आमचं पूजाचं ताट. आणि थोड्याच वेळामध्ये तुम्हाला आमच्या बाप्पाचं दर्शन करवतोय आम्ही. तयारी चालू आहे, खूप जोमात तयारी चालू आहे. स्वस्तिक काढताय, कोणी ताट तयार करताय, कोणी रांगोळी काढताय. रांगोळी आणायची तयार कर. सो गाईज आता आम्ही राशनचे तांदूळ टाकतोय. प्युअर आहे, प्युअर. प्युअर राशन. हा. यालाच ओरिजिनल तांदूळ म्हणतात. इथं ना हा बस. आज सोड ना बाबा. मी देतो सेट त्याला बरोबर, तो टाक. आणि नंतर याची फायनल फुटेज ना सिनेमॅटिक शूट कर. चालतं ना प्रॉब्लेम. हे बी गेले बघा आपण सेट करताना बिकताना. हे दवाले इकडे बघा. हे सफार मार्केट भोकरदन. जर तुम्हाला हवा असेल तुम्ही बघू शकता स्वस्तिक कशा प्रकारे सेट आहे. मला खूप आनंद येतो अशा काही गोष्टी नक्षी तयार करायला. आणि गणपती वगैरे सुद्धा तांदूळापासून त्याच्यापासून मला तयार करता येतो. पण आता गरज आपल्याला फक्त स्वस्तिकची तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की छान प्रकारे मी स्वस्तिक तयार केलेले आहे. जागा कमी पण छान केलेली आणि मी तुम्हाला फायनल स्वस्तिक सिनेमॅटिक मध्ये दाखवतो की शो. ओम गजाननाय नमः. ओम लंबोदराय नमः. गणपती बाप्पा मोरया. मोरया. गणपती महाराज की जय. सिंदूरलाल चढ़ायो अच्छा गजमुख को. दो दिल लाल विराजे शिव गौरी हर को. आंधलिए गुड़ लड्डू साई सुरवर को. महिमा कही न जाए लागत हो पद को. जय देव जय देव. जय जय श्री गणराज विद्या सुखदाता. धन्य तुम्हारो दर्शन मेरा वरदाता. विनाशी पूर्वी पूर्वी प्रेम उमादेवाची सर्वांगी सुंदर वृक्षेंदुराची. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. गणपती बाप्पा मोरया. गणपती महाराज की जय. नाही बदल. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. तू दिसतोय का? अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आमच्या गणपती बाप्पाची श्रीमूर्ती कशी वाटली कमेंट मध्ये सांगा. आणि आमची आरती कशी वाटली ते पण कमेंट मध्ये सांगा. आमच्या आरतीची घंटी कशी वाटली ते आम्हाला comment सांगा. आणि सर्वप्रथम म्हणजे आम्ही जे आम्हाला होईल त्या पद्धतीनं जेवढं आम्ही नियोजन केलंय ते नियोजन करण्याचा प्रयत्न केलाय. आणि आमच्याकडून काही थोड्याफार चुका हुका झाल्या असतील गणपती बसवण्यामध्ये, गणपतीच्या पूजनामध्ये, किंवा अजून काही गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये कमी वाचल्या असेल तर सर्वांची मनापासून माफी मागतो. कारण पहिल्याच वर्षी आम्ही रूमवर गणपती बसवलाय. कारण घरी आई वगैरे हे सगळं नियोजन करतात, त्यामुळे आम्हाला नियोजनाचं काही जास्त माहित नाही. विचारपूस करून किंवा काही फोटो वगैरे बघून आम्ही हे सगळं नियोजन केलेलं आहे. कृपया जर काही चुकी हुकी असेल तर आमचा बुद्धीचा दोष म्हणून ते आम्हाला परत ठेवा. आणि आमच्या ब्लॉगला चांगला प्रतिसाद द्या. त्यानंतर ब्लॉग एंड करण्याचं काम, कारण तो ब्लॉग वैभवचा आहे, तर थोड्याच्या वेळेस वैभव त्याला एंड करा. तो गाईज या ठिकाणी आमचं पूर्ण गणपतीचं स्थापन वगैरे आम्ही इथे केलेलं आहे. आणि आमची इथं मूर्ती आम्ही मस्तपैकी इथं बसवलेली आहे सगळे. आणि आता आमची आरती वगैरे पण झाली आहे पूर्ण या ठिकाणी. आणि आमचा हा पहिला अटेम्प्ट होता, म्हणजे आमचा फर्स्ट ट्राय. आम्ही रूमवरती गणपती बसवलाय. ऍक्च्युली मी फर्स्ट टाइम घराच्या बाहेर निघलो आणि त्यावेळेस मी हा गणपती बसवलाय. सो कसा वाटला आमचा गणपती ते पण आम्हाला कमेंट नक्की सांगा. आमचं सगळं जे आजचं जे प्रिपरेशन आहे ते कसं वाटलं, आणि तुम्ही तुमचा गणपती कसा बसवला ते पण तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगू शकता. कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. ब्लॉग वाटला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या चॅनलला. तोपर्यंत बाय बाय. गणपती बाप्पा मोरया. एक सांगतो ब्लॉग एंड करायच्या अगोदर तुम्ही जरी घरी बसलेले असेल तर आम्ही तुम्हाला पुण्याचे पूर्ण गणपती दाखवणार आहेत.
तो सो एक्साइटेड आय एम. मी पण एक्साइटेड आहे, पवन पण एक्साइटेड, वैभव पण एक्साइटेड आहे. आम्ही लवकरच आम्ही जाणार आहे गणपती बघायला पुण्यातले. तो पण ब्लॉग नक्की बघा. त्याच्यानंतरचा ब्लॉग तो असेल आणि आपलं गाणं पण आहे ते पण नक्की बघा. सो बघा तर कंटिन्युअसली आपल्या इथून पुढचे पण ब्लॉग आणि तुमचे फ्रेंड्स सदैव मला सोबत राहू द्या. भेटूया पुढच्या ब्लॉगवर. तोपर्यंत बाय बाय.